तर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय। यंदा पहिल्यांदाच शिवसेना आणि राष्ट्रवादीला स्वतंत्र कार्यालय देण्यात आली आहेत। पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच ही स्वतंत्र कार्यालय दिलेली आहेत। मागच्या वेळी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला वेगवेगळी कार्यालय देण्यात आली नव्हती, मात्र यावेळेला आता वेगवेगळी कार्यालय देण्यात आलेली आहेत। एकीकडे भाजपचं विधिमंडळ पक्ष कार्यालय तर असेलच, पण त्याबरोबरीनं राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसंच राष्ट्रवादी शरद पवार गट अशी ही कार्यालय पाहायला मिळतात। शेजारी शेजारी असणारी ही कार्यालय आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे विधिमंडळ पक्ष कार्यालय हे आपल्याला पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे सर्वच पक्षांची स्वतंत्र कार्यालय ही विधिमंडळाच्या परिसरामध्ये पाहायला मिळतात। ही स्वतंत्र कार्यालय आपल्याला पाहायला मिळतात, ज्या कार्यालयांमध्ये सगळे महत्त्वाचे जे मंत्री असतील, आमदार जे आहेत ते उपस्थित असणार आहेत। तसंच जे कार्यकर्ते येतील ते सुद्धा आपल्या आमदारांना भेटण्यासाठी या कार्यालयात येतील। स्वतंत्र कार्यालय ही गेल्या वेळी देण्यात आली नव्हती, मात्र यावेळेला ही स्वतंत्र कार्यालय देण्यात आलेली आहेत। अधिक माहिती घेऊया, देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, स्वतंत्र कार्यालय जी आहेत ती गेल्या वेळी नव्हती, मात्र यावेळेला देण्यात आलेली आहेत। प्रज्ञा, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होती आहे। आपण एक प्रामुख्याने गोष्ट पाहतोय की गेल्या जे अधिवेशन पार पडलं होतं त्यामध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एकच कार्यालय पाहायला मिळत होतं, मात्र यावेळेस नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन होतं यामध्ये राष्ट्रवादीचे जे 2 गट आहेत त्यांची वेगवेगळी कार्यालय पाहायला मिळतात आहे। हे कार्यालय जे आपण पाहताय ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांचं हे कार्यालय नव्याने उभारण्यात आलेलं आहे। मागच्या वेळी एकच पक्षाचं कार्यालय जे आहे ते अधिवेशनामध्ये पाहायला मिळत होतं। याच्याच लगत लागून आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे जो अजित पवारांची पार्टी आहे त्याचं कार्यालय पाहायला मिळतंय। त्यामुळे यावेळेस पहिल्यांदाच आपण बघतोय की राष्ट्रवादीची 2 कार्यालय जी आहेत ती विधिमंडळ पक्षाच्या आवारामध्ये पाहायला मिळतात आहे। अधिवेशनाला आजपासून सुरुवात होती आणि त्यामुळे जे राजकीय पक्षाचे आमदार आहेत आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जे ज्यांना मागच्या अधिवेशनामध्ये एकाच ठिकाणी बसावं लागलं होतं त्यांच्यासाठी 2 स्वतंत्र कार्यालय जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी तयार केलेली पाहायला मिळतात आहे। एकीकडे अजित पवारांचं कार्यालय तर दुसरीकडे आपण बघतो की शरद पवार गटाचं कार्यालय जे आहे ते या ठिकाणी नव्यानेच उभारण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजपासून हे सगळं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं आहे। विविध मुद्दे जे आहेत ते या सगळ्या अधिवेशनामध्ये येणार आहे। विरोधकांची संख्या जी आहे ती कमी असली तरी विरोधकांचा प्रयत्न राहणार आहे की सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरती घेरण्याचा। त्यामुळे काल जो आहे तो शपथविधी पार पडलेला आहे आणि आजपासून या सगळ्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि विविध मुद्दे जे आहेत ते प्रामुख्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या समोर उपस्थित केली जातील। आणि खास करून काल सत्ताधाऱ्यांची जी पत्रकार परिषद झाली होती त्यांनी देखील विरोधकांची संख्या कमी असली तरी आम्ही त्यांचा आदर करून जे व्हॅलिड मुद्दे उपस्थित केले जातील त्याला उत्तर दिलं जाईल असं सांगितलेलं आहे। त्यामुळे हा सगळी रणधुमाळी जी आहे ती अधिवेशनाची आजपासून सुरू होते। काही कमी दिवस असले म्हणजे 7च दिवसाचं हे अधिवेशन असलं तरी या अधिवेशनामध्ये नेमकं काय चर्चा होते, खास करून विदर्भाच्या दृष्टीने काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी देवेंद्र।